भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत। जय जय रामकृष्ण हरी। शिजलेले भात गोटे पुन्हा उगवत नाहीत. कच्चे भात गोटे असतात तेच रुजतात. तद्वत एखादा मनुष्य परिपूर्ण सिद्ध होऊन मरण पावतो, तो पुन्हा जन्मास येत नाही. पण परिपूर्ण नसलेला मनुष्य असिद्ध सिद्ध होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेतच असतो. मुलाचे अंतःकरण परिपूर्ण व अखंड असते. त्याचे लग्न झाले म्हणजे त्यांच्यापैकी एक हिस्सा त्याच्या बायकोकडे जातो आणि त्यास मुले झाली म्हणजे त्यातीलही एक पाव हिस्सा त्यांच्याकडे वाटला जातो आणि बाकी राहिलेला पाव हिस्सा आई, बाप, अब्रू, कीर्ती, पोशाख, अभिमान इत्यादिकात वाटला गेल्या कारणाने ईश्वरास द्याव्यास काहीच मिळत नाही. ह्याकरिता मुलाचे अखंड मनच ईश्वराकडे लागेल तर तो त्याला लवकर सापडेल. तितका मोठ्या लोकांना सापडणे सोपे नाही. पोपट मोठा झाला म्हणजे त्याला गाव्याला शिकविता येत नाही आणि त्याची कंठरेषाही जून होते. ह्याकरता त्याला शिकवणे ते तो पिल्लू असताना व त्याला कंठ फुटला नाही तोच शिकवावे लागते. तद्वत मनुष्याचे वय फार झाले म्हणजे ते ईश्वराकडे लागत नाही, ते तरुणपणात लवकर लागते. बांबू कोवळा असतो तो सहज लवतो, पण मोठा झालेला असतो तो वळवायला गेले तर मोडतो. तद्वत तरुणांची मने ईश्वराकडे सहज लावता येतात, पण मोठ्या मनुष्याच्या अंतःकरणाला तितकी ओढ लागत नाही, ती लगेच फाटून जातात. सर्वच मनुष्यांना ईश्वर दिसेल काय? मुळी जेवल्या वाचून कोणीच राहत नाही. काही लोक रात्री 9 वाजता जेवतात. तसेच ह्यावेळी किंवा दुसऱ्या वेळी, ह्याच जन्मात किंवा अनेक जन्मात ईश्वर दर्शन सर्वांचंच होईल. प्रत्येक मनुष्याने आपापल्या धर्माप्रमाणे चालावे. ख्रिस्ती मनुष्याने ख्रिस्ती धर्माप्रमाणे चालावे, महम्मदी धर्माच्या मनुष्याने मुसलमानी धर्माप्रमाणे चालावे. अशीच गोष्ट इतरांची. हिंदू लोकांना प्राचीन धर्म आर्य ऋषी प्रणीत धर्मच उत्तम होय. दुःखाश्रू आणि आनंदाश्रू हे एकाच डोळ्यातून निघतात, पण ते निरनिराळ्या बाजूने येतात. दुःखाश्रू निघतात ते नाकाकडील कोपऱ्यातून निघतात आणि आनंदाश्रू निघतात ते दुसऱ्या कोपऱ्यातून निघतात. हल्लीच्या काळात जे धर्मोपदेशकांचे वर्तन आहे त्याबद्दल आपले मत काय आहे असे एकाने विचारले. त्याला उत्तर दिले, ते धगंत एकाच मनुष्यास पुरे इतके अन्न असता 100 मनुष्यांस आमंत्रण दिल्यासारखे आहे. परमार्थानुभवाच्या तुटपुंजा साठ्यावर मोठा धर्मोपदेशक बनणे हे निकालच ढोंग होय. खरा धर्मोपदेशक कसावा? खरा धर्मोपदेशक कसा करावा? खरा धर्मोपदेश कसा करावा? दुसऱ्याला उपदेश करीत बसण्यापेक्षा तितका वेळ जर कोणी परमेश्वराच्या पूजनाकडे खर्च करेल तर तोच उपदेश केल्यासारखा होईल. जो आपली मुक्ती करून घेण्याविषयी खटपट करतो तोच खरा धर्मोपदेशक होय. जो खरा मुक्त असतो त्याच्याकडून जिकडून तिकडून शेकडो लोक येतात आणि उपदेश घेऊन जातात. ते कोठून येतात हे समजतसुद्धा नाही. गुलाबाची कळी उमलली की चहूकडून मधमाशा येतात. त्यांना कोणी आमंत्रणही द्यावे लागत नाही व कोणी बोलावणेही पाठवावे लागत नाही. पिंजऱ्यातला पक्षी उडून गेला म्हणजे मग त्या पिंजऱ्याची कोणीच काळजी बाळगीत नाही. तद्वत जीवरूप पक्षी पळून गेला म्हणजे मग पुढे प्रेताची काळजी करीत नाही. दिवा जसा तेजाशिवाय जळत नाही त्याप्रमाणे मनुष्यही परमेश्वरा वाचून जगत नाही. पैशाच्या साधनाने फक्त भाजी आणि भाकरी मिळते, पण तेवढ्यावरून असा विचार मनात आणता कामा नये की त्याने आपले रक्त आणि मांस होईल किंवा तोच आपला आदि व अंत आहे. वारा हा चंदनाचा सुगंध वाहून नेतो, त्याच वेळी कुजलेल्या प्रेताची घाणही पण नेतो, पण ती एकमेकात मिसळत नाही. तद्वत मुक्त आत्मा असतो तो तशाच रीतीने जगामध्ये राहतो, पण त्यात मिसळत नाही. आपणास सुईमध्ये दोरा वळायचा असला तर त्याचे शेवट बारीक अणकुचीदार करावे आणि त्याच्या भोवती पसरलेले तंतू नाहीसे करावेत, म्हणजे तो सहज सुईच्या नेड्यात जातो. त्याप्रमाणे आपले अंतःकरण परमेश्वरामध्ये घालण्याची इच्छा असेल तर इच्छेचे तंतू काढून टाका आणि आत्म्यामध्ये लीन, दीन व मृदू असे व्हा.